नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण कालच्या तासिकेमध्ये प्रयोग पाहत होतो. प्रयोगामध्ये आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग हे दोन प्रकार बघितले. कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे दोन प्रकार बघितले आणि कर्मणी प्रयोगामध्ये आपण एकूण 3 प्रकार बघितले आणि चौथा प्रकार जो आहे तो आपण आज बघणार आहोत. तर कर्तरी प्रयोगाची ओळख आपण सांगितली. खून ज्या ओळखण्याची पद्धती होती ती अशी होती की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. ही एकच खून तुम्हाला अख्खं प्रकरण ओळखण्यासाठी प्रयोग ओळखण्यासाठी कारणीभूत ठरेल. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. पहा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे भाव्य प्रयोग, यामध्ये दोघांनाही प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय असतो. ह्या 3 खुणा 3 प्रयोगाच्या तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूर्ण प्रकरण अगदी सोप्या पद्धतीने समजेल आणि ते ओळखू शकाल. तर कर्मणी प्रयोगामध्ये आपण बघितलं होतं, जर कर्म नसेल तर तो प्रयोग होणारच नाही. कारण अकर्मक कर्मणी नसतोच. कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होईल. च्या व्यतिरिक्त कर्मणी प्रयोग होणार नाही. तर कर्मणी प्रयोगामध्ये आपण पहिला बघितला तर प्रधान कर्तृक कर्मणी, दुसरा बघितला पुराण किंवा प्राचीन कर्मणी, तिसरा बघितला समापन कर्मणी आणि चौथा जो प्रकार आहे तो नवीन कर्मणी. नवीन कर्मणी हा मुळामध्ये मराठी व्याकरणामध्ये संस्कृत मधून आलेला आहे, इंग्रजी मधून आलेला आहे. जसं इंग्रजीमध्ये पॅसिव्ह वॉइस आहे त्याच पद्धतीने मराठीमध्ये नवीन कर्मणी किंवा त्याला कर्म कर्तरी असं सुद्धा म्हटल्या जातं. नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. आता याची विशेष खूण काय बघा, तर कर्म प्रथमांत असतं आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. पहा, कर्त्याला कडून हा प्रत्यय असला की समजायचं ते नवीन कर्मणीचं वाक्य आहे. दुसरं कर्म काय असतं, प्रथमांत असतं आणि कर्त्याला कडून प्रत्यय असतो. जर असा असेल तरच तो नवीन कर्मणी होईल. उदाहरणार्थ बघा, रामाकडून रावण मारला गेला. बघा इथं मारला जाणारा कोण आहे, रावण. मारणारा कोण आहे, राम. म्हणजे हा कर्ता आहे, कर्त्याला कडून प्रत्यय आहे आणि कर्म प्रथमांत आहे. रावण हे कर्म आहे, ते प्रथमांत आहे. म्हणजेच काय होईल, हा नवीन कर्मणी होईल. त्यानंतर मांजराकडून उंदीर मारला गेला. मारला जाणारा कोण आहे, उंदीर. हे झालं कर्म. मारण्याची क्रिया उंदरावर घडते आहे आणि मारणारा कोण आहे, मांजर आहे. बघा, कर्त्याला कडून प्रत्यय आहे आणि उंदीर किंवा कर्म हे प्रथमांत आहे. असं असेल तरच तो कर्मणी प्रयोग होईल, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. त्यानंतर कमलकडून पत्र लिहिल्या गेले. लिहिण्याची कार्य, लिहिण्याची घटना ही दोन घडते पत्रावरती. पत्र लिहिलं जातं आणि कोण लिहितं तर कमल लिहितो. म्हणून या ठिकाणी कर्त्याला कडून प्रत्यय आणि कर्म प्रथमांत हे जर असेल तर तो आपल्याला नवीन कर्मणी म्हणता येईल. जसं इंग्रजीमध्ये आपण पॅसिव्हची रचना बघतो. सपोज आपण हे जर वाक्य इंग्लिशमध्ये बघितलं की रावण वॉज किल्ड बाय राम. या ठिकाणी सुरुवातीला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतं. मराठीमध्ये सुद्धा तशी पद्धत आहे लिहिण्याची. रावण रामाकडून मारला जातो असं पण लिहिलं. गाय गुराकडून मारली जाते. म्हणजे सुरुवातीला कर्म लिहिण्याची पद्धत आहे. काय काय वाक्यामध्ये तसाही प्रकार होतो, परंतु सगळ्याच वाक्यामध्ये ते वाक्याचं स्ट्रक्चर असेल असं काही सांगता येत नाही. तुम्ही मागे पुढे लिहू शकता, अगोदर कर्तरी नंतर कर्म लिहू शकता किंवा आधी कर्म घेतलं तरी चालेल. परंतु कसं आहे की मराठी भाषेची जी लकब आहे, जी त्याला आपण काय म्हणू की पद्धत आहे लिहिण्याची, ती अशीच आहे. त्यामुळं शक्यतो सुरुवातीला कर्ता आणि नंतर कर्म असेल. पण काही वाक्यामध्ये सुरुवातीला कर्म नंतर कर्ता येऊ शकतो. जसं इथं रावण रामाकडून मारला का असं सुद्धा म्हणता येतं. तर इथे लक्षात ठेवा की या ठिकाणी जसं ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये म्हणजेच पॅसिव्ह वॉइस मध्ये जसं आपण बाय हा वापरतो, तशा पद्धतीने मराठीमध्ये कडून हा प्रत्यय वापरला जातो. बायचा वापर कडूच होतो. राम
रावण वॉज किल्ड बाय राम, त्या पद्धतीने इथे सुद्धा त्याच पद्धतीने रामाकडून रावण मारला गेला. या ठिकाणी पूर्णपणे पॅसिव्हची रचना आहे, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण भावकर्तरीची रचना असं म्हणतो किंवा नवीन कर्मणीचा प्रयोग असा म्हणतो. आता याच्यामध्ये काही वाक्य हे अपवादात्मक आहेत. काही वाक्यामध्ये कर्ताच नसतो आणि जर कर्ता त्या वाक्यात नसेल तर तुम्ही कर्त्याला कुठला प्रत्यय हे बघणार नाही, तो दिसणार नाही, तुम्हाला त्याच्यावरून त्या वाक्याचं अर्थ स्पष्ट होणार नाही. वाक्याचा अर्थ स्पष्ट झाला नाही तर आपण त्या वाक्याला नेमकं कर्मणी कर्तरी आहे का कोणता आहे हे आपण सांगू शकणार नाही. आता काही असे फशी वाक्य असतात, अपवादात्मक वाक्य असतात. ती वाक्य कोणती बघू. सर्वांना समज दिली जाईल. बघा आता समज दिली जाणारी काय आहे, कोण आहे माहित नाही. काय दिली जाते, समज दिली जाते, म्हणजे समज या वाक्यातला कर्म आहे. ठीक आहे, पण कर्ता कुठे आहे तर कर्ता नाही. अशा वेळेला कर्ता हा अध्यारूत असतो. अध्यारूत म्हणजे गायब असतो, लुप्त असतो, तो समजून घ्यायचा असतो, असतोच, फक्त तो इथं स्पष्ट दिसत नाही, आपल्याला लिहिलेला नाही थोडक्यात. आता बघा मी काय म्हणतो की न्यायाधीशाकडून सर्वांना समज दिली जाईल. या ठिकाणी कडून हा प्रत्यय लागला तर हे वाक्य पूर्ण होते. मुलांकडून सभेत पत्रिका वाटली गेली. गुरख्यांकडून गाय बांधली गेली. म्हणजे ज्या वाक्यामध्ये हा जो कर्ता आहे हा अध्यारूत आहेच, फक्त तो तिथे अध्यारूत असल्यामुळे आपण लिहिलेला नाही, परंतु हा असल्याशिवाय. आणि ही अशी काही फशी वाक्य आहे, तुम्हाला असंच एखादं वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला प्रयोग विचारला जातो, तुम्ही म्हणाला याच्यामध्ये तर कर्ताच नाही, म्हणजे काय असेल मग हा कुठला प्रयोग असेल, तुम्ही याच्यामध्ये गोंधळून जाल. परंतु गोंधळाची अजिबात गरज नाही. काही वाक्यामध्ये कर्ता हा अध्यारूत असेल आणि तो अध्यारूत कर्ता असलेलं वाक्य म्हणजे या ठिकाणी कर्म कर्तरीचं आहे किंवा नवीन कर्मणीचं आहे हे समजून घ्यायचं. अशा पद्धतीने कर्मणी हा प्रयोग संपतो. आपण बघितली कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्रत्यय असतो. आता भावप्रयोग असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय असतो. समजा आता भावप्रयोगाचे दोन प्रकार पडतात, एक सकर्मक भाव आहे, अकर्मक भाव. सकर्मक भावप्रयोगामध्ये कर्म असेल त्यावेळेस कर्माला प्रत्यय असेल, पण अकर्मक भावप्रयोगामध्ये कर्मच नसेल तर त्यामध्ये कर्माला प्रत्यय असण्याचा संबंधच येत नाही. ठीक आहे, अशा वेळेला तो वाक्याचा प्रकार, तो प्रयोगाचा प्रकार हा अकर्मक भावाचा असेल, हे लक्षात ठेवा. आता बघा आपण व्याख्या काय करणार आहोत. जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन बदलाचा क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही तेव्हा भावप्रयोग होतो. म्हणजे भावप्रयोगामध्ये धातू म्हणजेच क्रियापदे कर्माप्रमाणे चालत नाही आणि क्रियापदाप्रमाणे चालत नाही, सॉरी कर्त्याप्रमाणे चालत नाही, कर्माप्रमाणे चालत नाही, तर ते स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतात. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतात. त्यामुळे तिथे कर्ता किंवा कर्म त्या क्रियापदावरती राज्य करू शकत नाही, तर ते क्रियापद स्वतंत्र चालतं. आता हे ओळखण्याच्या खुणा काय काय बघा. कर्त्याला कर्माला प्रत्यय असतो, क्रियापद शक्यतो शक्य आणि विद्यार्थी असते, म्हणजे ज्यावेळेस अकर्मक भाव असेल त्या वाक्यामध्ये क्रियापद शक्य किंवा विद्यार्थी असतं. विद्यार्थी क्रियापद माहिती आपल्याला वावी व प्रत्यय असणारं क्रियापद, आणि शक्य म्हणजे वते वते वतात, वते वतात बितात वगैरे जे प्रत्यय असणारं क्रियापद आहे ते शक्यार्थी असतं. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा रामाने रावणाला मारले. या ठिकाणी बघा मारणारा कोण तर राम, मारण्याची क्रिया कोण घडते रावणावरती. यामध्ये दोघांनाही प्रत्यय आहे. बघा हे तृतीयचा प्रत्यय आहे, हा चतुर्थीचा प्रत्यय आहे. ठीक आहे, सॉरी द्वितीयचा प्रत्यय आहे. त्यानंतर गुराख्याने गाईला बांधले, त्यांनी आता शांत बसाव्यात. या ठिकाणी बघा वायव्य प्रत्यय आला की समजायचं ते अकर्मक भाव आहे. मुलांनी चांगले वागावे, बघा
विद्यार्थी क्रियापद आले की अकर्मक भावे. पहिले दोन वाक्य सकर्मक भावेचे, दुसरे दोन वाक्य अकर्मक भावेचे. सकर्मक भावेमध्ये दोघाले प्रत्यय असेल, अकर्मक भावेमध्ये कर्त्याला प्रत्यय असेल. ज्या वाक्यामध्ये कर्म नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे तर तो कर्तरी प्रयोग असेल का? तर अजिबात नाही. कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. मग कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग असायला पाहिजे, पण कर्म वाक्यात नसेल तर कर्म प्रयोग नसतो. राहिला कोणता? तर भाव प्रयोग. भाव प्रयोगामध्ये कोणता प्रकार म्हणणार तुम्ही? अकर्मक भाव, कारण कर्म तर नाहीच आहे. हे अशा काही खुणा आहेत की त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्या लक्षात ठेवल्यामुळे तुम्हाला कुठलाही वाक्यामध्ये कुठलाही बदल न करता तुम्ही सरळ ते वाक्य सांगू शकता की हे अकर्मक भावेच आहे. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर कर्म आणि कर्ता दोघाले प्रत्यय असतो, दुसरं क्रियापद शक्यतोवर विद्यार्थ्यांनी शक्यार्थक असतं अकर्मक भावे प्रयोगामध्ये. ठीक आहे. आता सकर्मक आणि अकर्मक भावे हे आपण आणखी डिटेल मध्ये बघू. प्रयोगाचा तिसरा आणि महत्त्वाचा असा प्रकार, यामध्ये आपण भाव्य प्रयोग बघणार आहोत. भाव्य प्रयोगामध्ये आपण बघितलं की कर्म आणि कर्ता हे दोघंही प्रत्ययात असतात, त्या दोघांना प्रत्यय असतो. आता जर कर्म नसेल तर तो अकर्मक भावे असेल आणि कर्म असेल तर सकर्मक भावे असेल, हे आपण बघणार आहोत. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. तर सकर्मक भावाची व्याख्या काय सांगता येईल की ज्या प्रयोगामध्ये क्रियापदाला कर्माची गरज असेल, तो जो क्रियापदाचा प्रकार असेल, तो जो भाव्य प्रयोग असेल तो सकर्मक भावे प्रयोग असेल. ठीक आहे. आता याची ओळखण्याची खूण काय आहे महत्त्वाची, ती म्हणजे अशी आहे की सकर्मक भाव्य प्रयोगामध्ये कर्म व कर्ता दोघांना प्रत्यय असतो. जर कर्म असेल तर त्यामध्ये त्याला दोघांना प्रत्यय असेल. ठीक आहे. त्यानंतर कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो, म्हणजे कर्त्याला तृतीयेची किंवा चतुर्थीची विभक्ती असते आणि कर्म ही मात्र द्वितीय विभक्तीमध्येच असते. कर्माला मात्र नेहमी द्वितीयेची विभक्ती असते. अशा ह्या तीन महत्त्वाच्या खुणा आहेत. ह्या तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला सकर्मक भाव्य प्रयोग ओळखायला सोपं जाईल. आता बघा, आपण उदाहरण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. बघा आता त्या ठिकाणी क्रियापद वाढविले हे आहे. आता हे कर्माप्रमाणे बदलत नाही, कर्त्याप्रमाणे बदलत नाही, तर ते कोणाप्रमाणे बदलतं? स्वतंत्र चालतं. या ठिकाणी बघा, आई वडिलांनी हे कर्ता होईल, मुलांना हे कर्म होईल आणि वाढविले हे क्रियापद होईल. ठीक आहे. तर हे दोघांनाही प्रत्यय सहित आहे. ते मुलांना प्रत्यय आहे विभक्तीचा आणि आई वडिलांना म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे तृतीयचा. ठीक आहे. दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय आहेत म्हणून हा कोणता प्रयोग होईल? भाव्य होईल. आता कर्म आहे म्हणून सकर्मक भाव्य होईल. ठीक आहे. वाहकाने प्रवाशांना विचारले. प्रवाशांना कर्म, वाहकाने तृतीया विचारले, अपुसलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी, अशा प्रकारचे हे क्रियापद आहे. ठीक आहे. तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा हाच उद्देश आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कळायला पाहिजे. लिंग, वचन, विभक्ती बरोबरच क्रियापद, प्रयोग हे सगळं एकत्र समजलं तरच व्याकरण कळेल. गवळ्याने तृतीया गायस बांधले. या ठिकाणी बघा, आपण जर कर्म बदलून बघितलं तरी फरक पडणार नाही. गवळ्याने बैलास बांधले तेच आहे. गवळ्यानेच्या ऐवजी आपण गवळीने जर गेलं तर तेच होणार आहे. याच्यामध्ये बांधण्यामध्ये फरक पडणार नाही. म्हणजेच काय की हे स्वतंत्र चालतंय, कर्ताने कर्माचा जर कुठलाही परिणाम होत नाही, म्हणून हे भाव्य प्रयोग आहे. त्यानंतर विनयने बैलास बांधले, मारले, दोघांना प्रत्यय आहे. मांजराने उंदराला मारले, दोघांना प्रत्यय आहे. अशा पद्धतीने तुम्ही सकर्मक भाव्य प्रयोग सहज व्याख्या समजून घेऊ शकता. याच्यामध्ये दोघांना प्रत्यय असेल, त्यातल्या त्यात कर्माला तृतीयेचा प्रत्यय असेल आणि कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थीचा प्रत्यय असेल. ठीक आहे. आता अकर्मक भाव्य प्रयोगात काय असेल बघा. कर्म नसेल तर ते अकर्मक भाव्य प्रयोग होईल. ठीक आहे. त्यामध्ये बघा काय काय असेल. याच्यामध्ये शक्यतो क्रियापदे शक्यार्थी आणि विद्यार्थी हे खूप महत्त्वाचं आहे. क्रियापदे विद्यार्थी आणि शक्यार्थी असेल. ठीक आहे. विद्यार्थी क्रियापद आपण म्हणतो ज्याच्या शेवटी वाव प्रत्यय असेल ते विद्यार्थी क्रियापद आणि शक्यार्थीमध्ये वते 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 वतात हे प्रत्यय असतात, त्यामुळे त्याला आपण शक्यार्थ म्हणतो. यामध्ये कर्म नसते आणि कर्त्याला प्रत्यय असतो. ठीक आहे. सर्वांनी मनसोक्त हसावे. बघा, यामध्ये क्रियापदाला वाव प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, म्हणजेच कर्तरी प्रयोग नाही तर भाव्य प्रयोग आहे. ठीक आहे.
त्याने आता शांत मरावे, त्याने आता शांत मरावे. बघा, कर्ता प्रत्यय आहे आणि शेवटी वायू आहे. आईच्याने आता चालवते, शक्य. तिच्याच्याने आता खावते, शक्यार्थी क्रियापद. म्हणजे विद्यार्थी किंवा शक्यार्थी क्रियापद असेल तर तो 100% अकर्मक भावप्रयोग असतोच. आता याच्यामध्ये आणखी तिसरा प्रकार असा आहे, म्हणजे तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आपण भावकर्तृक क्रियापद बघितलं होतं, त्याप्रमाणे भावकर्तरी प्रयोग हे त्या क्रियापदाच्या रूपावर काम करतो. या ठिकाणी काय असतं की कर्ता अद्ययावत असतो. सहलीत जाताना कात्रजोळ उजाडले, उजाडले, सांजावले, मावळले, गडगडले, मळमळते, खळखळते, धडधडते, अशी जी क्रियापद आहेत ते सगळे क्रियापद भावकर्तरी प्रयोगामध्ये येतात. बघा, सहलीत जाताना कात्रजोळ उजाडली, आज सारखे गडगडते, संध्या बसमध्ये मळमळते, कुर्डुवाडीजवळ सांजावले, आज दिवसभर सारखे धडधडते, खळखळते, सळसळते, वळवळते, अशा प्रकारची जी क्रियापद आहे की ज्याच्यामध्ये भावकर्तरी हा त्या ठिकाणी म्हणजे क्रियापदाचा भाव हाच त्याचा कर्ता असतो, म्हणून त्याला भावकर्तरी असं म्हणतात. म्हणजे कर्ता हा प्रत्यक्ष नसतोच. जर उजळणारं काय तर काहीच माहित नाही, काय उजळलं काय कळत नाही, काय गळगळतंय माहित नाही. म्हणजे या ठिकाणी हा जो कर्ता आहे तो असतो पण तो अद्भुत असतो, आपल्याला तो मानावा लागतो. मळमळतं काय मळमळतं माहित नाही, मळमळणारं काय काहीच माहित नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कर्ता हा आपल्याला अद्भुत आहे तो समजून घ्यावा लागतो. अशी जर स्थिती असेल तर त्याला आपण काय म्हणतो, भावकर्तरी प्रयोग. हा भावेचाच एक प्रकार आहे. अशा रीतीने प्रयोगामध्ये आपण 3 प्रकार बघितले. पहिला कर्तरी, दुसरा कर्मणी, तिसरा भावे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. 3 जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला प्रयोगामध्ये काहीच अवघड जाणार नाही, ही माझं तुम्हाला सांगणं आहे. तुम्हाला आश्वासन अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, आपण पुढील भाग लगेच बघू.